सो आम्ही फायनली खाली उतरलो. फक्त बाहेर जायच्या आधी जसं तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्याकडे गॅस नाही आहे, शेगडी नाही आहे. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो मस्त संडे मॉर्निंग झाली आहे आणि आमची संडे मॉर्निंग आज या नवीन घरात झाली आहे. जसं काल तुम्ही बघितलं असेल की आज रात्री आम्ही इथे थांबणार होतो. सो मस्त मॉर्निंग झाली आहे. कॉफी आमची पिऊन झाली आहे. काल जे ब्रेड बटर आणलं होतं छान ब्रेकफास्टला तेच आम्ही खाल्लं आहे. आणि आजसुद्धा थोडीशी इथे कामं आहेत. जसं मी कालसुद्धा सांगितलं होतं की मेन आज आम्हाला कर्टन्स लावून घ्यायचे. त्यानंतर एक दोन गोष्टी अजून करायच्या त्या म्हणजे दोन्ही आमच्या वॉशरूम्समध्ये जे आपण साबण वगैरे ठेवायला स्टँड करतो ते करायचं आहे. दरवाजाच्या मागे कपडे लावायला जो हुक असतात ते करून घ्यायचे. सो अशी बरीचशी कामं आहेत आणि त्याच्या शॉपिंगसाठी आता आम्ही बाहेर निघतो. चल राहू रेडी? हो, आधी माझं दूध पिऊन बरं, दूध पिऊन जाऊया मग. बंद केलंस ना सगळं? बटन फॅन बंद केलेत इकडची नवीन घरात ना एन्जॉय करतोय आम्ही आता पावसाळा. येस मस्त. आणि आम्हाला व्ह्यू पण खूप छान View खूपच छान सगळं मिळालंय. मोकळं आहे. आणि डीमार्टला जायचा प्लॅन आहे. सो पिशव्या घेतल्या आहेत बरोबर आमच्याकडे. सो आम्ही फायनली खाली उतरलो. फक्त बाहेर जायच्या आधी जसं तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्याकडे गॅस नाही आहे, शेगडी नाही आहे, इंडक्शनसुद्धा आम्ही अजून घेतलं नाही आहे. सो काही तिथे कुक करू शकत नाही आहोत. सो सकाळी आम्ही आमची जी किटलमधली इन्स्टंट कॉफी असते ती केली होती. फक्त राऊच्या दुधाचा थोडासा प्रॉब्लेम होतो. सो जरा इथे आता आम्ही कॅफेटेरियामध्ये आलो आहे. त्याला दूध देतो आणि मग इकडे निघतो. सो फायनली आम्ही निघालोत बाहेर जायला. प्रचंड पाऊस पडतोय. जवळच जायचं आहे आणि मला भरपूर कमेंट्स आल्या होत्या की अंकिता तुझ्या या घराच्या जवळच डीमार्ट आहे. सो त्याच डीमार्टला आता आम्ही जातोय. मेन तर आम्हाला पडदे घ्यायचे. सो स्टे ट्यून. बॉल घ्यायचा. अच्छा, फुटबॉल खेळायचा. ऍक्च्युली काल आल्यापासून राहूचं खेळणं झालं नाहीये. सो त्याने आज आमच्याकडनं प्रॉमिस घेतलंय की कामं झाली की मला एकदा तरी फुटबॉल खेळायचा आहे. सो आमची ही सगळी कामं झाली की त्याला आम्ही फुटबॉल खेळायला घेऊन जाणार आहोत. 2 तास खेळूया. चालेल. फायनली आम्ही पोहोचलो. तर आमचं डीमार्टचं शॉपिंग झालंय आणि आता आम्ही घरी जायला निघालो. प्रचंड म्हणजे प्रचंड पाऊस पडतोय त्यामुळे आम्हाला फार काही तिथे शूटसुद्धा नाही करता आलंय. बट आमचं काम झालंय. घरी पोहोचलो आणि जसं म्हटलं की थोडंसंच काही सामान आणायचं होतं. सो या बॅगमध्ये थोडंसं सामान आहे आणि एक आम्हाला इथे बालदी आणायची होती ती घेऊन आलो. त्यात थोडंसं सामान आहे. मी जरा पटकन फ्रेश होते आणि आम्ही काय काय आणलंय हे तुम्हाला सुद्धा दाखवते. त्याआधी पटकन लंच करून घेऊया. येस, लंच करूया आणि हे लावायला घेऊ ना. आणि तो दादा पण येणार आहे जो आम्हाला इथे रॉड फिट करून देणार आहे कर्टन्ससाठी. कर्टन्स पण आणलेले आहेत. आणि अंकिता कैलास जेवण लावते आणि आमच्याकडे आरसा नाही आहे सध्या. सो तिने आरसा बनवलाय फ्रंट कॅमेराचा. आरसा सुद्धा घ्यायचा आहे आम्हाला. आणि परत मी तेच सांगते की एक एक गोष्ट मी आणि पुष्कर हळूहळू करतो. फर्निचर बरोबर येईल ना आमच्या वॉर्डरोब बरोबर. येस त्याच्याबरोबर आरसा येईल. सो आज लंच साठी आम्ही थंबीज रेस्टॉरंट मधनं साऊथ इंडियन फूड ऑर्डर केलंय. ते आलं की आम्ही पटकन लंच करून घेऊ आणि मग आम्ही आज जे डीमार्ट शॉपिंग केलंय ते अंकिता तुमच्या बरोबर शेअर करेल. जरा होमवर्क करून टाका आणि इंग्लिश पण करायचं. नाही, इंग्लिश होमवर्क नाही. आणि फायनली आमचं लंच आलेलं आहे. मस्त आपलं सांबार, ते शिरा मागवलाय आणि ही इथे मागवली आहे मिनी इडली विथ पोडी. आय गेस ही चटणी असते. ते साधा डोसा, बटाट्याची भाजी, बरंच मागवलंय आज. थंबीज मधनं सगळं टेस्ट करायचं होतं अंकिताला. हा म्हैसूर मसाला डोसा. खूप दिवसापासून आम्हाला खरं तर साऊथ इंडियन फूड खावंसं वाटतंय पण गेले हे 3-4 दिवस सगळे घराच्या घाई गडबडीत गेले. सो म्हटलं आज चला साऊथ इंडियन फूड ऑर्डर करूया. सो मस्त आता आमचं फूड आलेलं आहे. दाण्याची चटणी वाटते आणि आपलं जे तेल तिखट असतं ना, मस्त तेल तिखट आणि चटणी दाण्याची. मस्त आहे ना? आवडली ना? आवडलं ना? मस्त. ऍक्च्युली सगळ्याच फूडची टेस्ट अप्रतिम आहे. लंच आमचं फायनली झालेलं आहे. तर मस्त आमचं लंच झालंय आणि जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही डीमार्टला गेलो होतो शॉपिंगला. सो शॉपिंग काय काय केलंय हे क्विक मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी ही मोठी बालदी तुम्हाला दिसत असेल ती एक घेऊन आलोय. त्यानंतर लादी पुसायची फडकी त्याचा एक सेट आणलाय. त्यानंतर हा एक मग, साबण ठेवायला ही एक डब्बी आणली आहे.
ओटा क्लिनिंगसाठी जी छोटी मोपी लागते ती घेऊन आली आहे. त्यानंतर जाताना जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की हुक्स आणायचे आहेत मला, बाथरूमचं जे डोअर आहे त्याच्या मागे आणि एक बेडरूमच्या डोअरच्या मागे. सो हे 2 सेट आणले. डस्टबिन कॅरी बॅगचा अजून एक बॉक्स घेऊन आली आहे. ह्या ज्या क्लिप्स आहेत त्याचं एक पाकिट आणलंय, कारण आता इथे आमचं बरंचसं असं होतं की पटकन गोष्टी फोडतो. सो ते लावायला काही नाही आहे, रबर बँड्स आहेत पण तरी. त्यानंतर टूथपेस्ट, ब्रश हे सगळं ठेवायला हा एक सेट घेऊन आली आहे. एक हँडवॉशसाठी ही एक बाटली आहे, साबण आणलाय आणि एक बॉडी वॉश. सो ह्यात एवढंच आहे. त्यानंतर ही दुसरी बॅग आता आपण बघूया. सगळ्यात आधी ही एक लॉन्ड्री बॅग आणली आहे आणि मेन आज जे काम आम्ही करणार आहोत ते म्हणजे कर्टन्स. सो कर्टन्स आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि कलर कॉम्बिनेशन मी आणि पुष्करने तसं आधीच थोडंसं डोक्यात ठरवलं होतं की कुठलं कलर कॉम्बिनेशन आपल्याला हवं आहे. सो व्हाईट आणि थोडासा क्रीमिश कलर असं कॉम्बिनेशन आम्ही हॉलमध्ये लावणार आहोत. सो हा एक सेट आहे आणि बेडरूममध्ये आम्हाला एक सिंगल विंडो आहे. सो त्याच्यासाठी हा एक प्लेन व्हाईट आहे. सगळ्यात पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही विवियाना मॉलला गेलेलो तेव्हा मी म्हटलं होतं की पायपुसणी घेतली आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवायची राहिलेली. सो ही अशी पायपुसणी मी आणली आहे, 4चा सेट घेऊन आली आहे. हे सगळं मला लावायचं आहे पण मी लावत ह्याच्यासाठी नाही आहे की प्रत्येक वेळेला ड्रिलिंग होतं, सगळं खाली पडतं, कचरा होतो. पण फायनली आज जेव्हा हे सगळं लावून होईल तेव्हा मी हे सगळं छान इथे मांडून ठेवणार आहे. परफेक्ट बसलं? हो. हे बघ, हे ना हे ब्रश इथे आणि ते दादा आले आहेत कर्टन लावण्यासाठी. सो काम सुरू आहे आमच्या इथे आता. सो फायनली पडदे बसवून झालेत आणि घराचा लुक तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. पण त्याआधी जरा केअर काढून घेतला कारण ड्रिल मशीनचं काम होतं. सो सगळी माती झालेली एक स्वच्छ नादी पुसून घेते आणि मग घराचा लुक तुमच्याबरोबर मी शेअर करते. डोळ्यांचं पण ओपनिंग जाते. कुठले या ना आपण आणले आता नवीन आणलेत ते, कालपर्यंत नव्हते ना. आणलेली आपली जी फडकी होती ना तीच मी वापरत होते. सगळं मस्त आवरून झालंय आणि फायनली घराचा लुक म्हणजे कर्टन्स लावल्यानंतरचा. सो तुम्ही इथे बघू शकता 2 मध्ये व्हाईट आणि बाजूला क्रीम असं कॉम्बिनेशन आम्ही केलंय. कारण आमचा जो कलर आहे तो सुद्धा व्हाईट आहे आणि जे फर्निचर आम्ही प्लॅन करतोय त्या अनुसार आम्ही हे कर्टन्स घेतलेत. सो आज फायनली आमचे कर्टन्स लागलेले आहेत. मस्त मस्तच. त्यानंतर हा आहे बेडरूमचा कर्टन. इथे एक सिंगल व्हाईट कलरचा कर्टन लावलाय पण थोडासा एक प्रॉब्लेम असं नाही म्हणता येणार. आम्हाला असं वाटलेलं एक कर्टन पुरेल पण इथे अजून एक कर्टन हवाय. सो येताना आता पुढे मागे आम्ही तो घेऊन येऊ आणि इथे फिट करू. सो बेडरूमचा सुद्धा हा लुक झालेला आहे. त्यानंतर येताना जी लॉन्ड्री बॅग आणली होती ती मी इथे साईडला ठेवली आहे. हे हुक्स अजून लावून घ्यायचे. पायपुसणी तुम्ही बघू शकता, सगळ्या पायपुसण्यांचं ओपनिंग केलेलं आहे. हे एक बेडरूम मध्ये ठेवलंय, एक पॅसेज मध्ये आहे, एक मेन डोअरच्या इथे आणि एक किचनच्या इथे. आणि वॉशरूम मध्ये येस बकेट आणि मग सुद्धा मी ठेवून दिलेला आहे. हे पॅसेज मधलं पायपुसणी एंट्रन्सच्या इथे एक ठेवलं, किचनच्या इथे एक ठेवलं. तर सॅटर्डे संडे मध्ये जेवढी कामं करून घ्यायची होती ती सगळी आम्ही करून घेतलेली आहेत. जसं की फॅन्स, लाईट्स, आज हे कर्टन्स झालेत, अजून जी छोटी मोठी कामं होती ती, शॉपिंग, ह्या सॅटर्डे संडे मध्ये जेवढं करता येईल तेवढं आमचं सगळं झालंय. आणि आता परत बॅक टू रुटीन जायचंय कारण उद्यापासून राहूची शाळा आहे, पुष्करचं सुद्धा ऑफिस आहे. सो आता आम्ही त्या घरी जाणार आहोत. बाकी आपण भेटूया आता माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये. सी यू अगेन, बाय. आहे पाऊस? नाही गेला आहे ना आता, पण क्लायमेट बघ मस्त सॉलिड वाटतंय ना. यासाठी केला होता अट्टहास. हो याच लहान वाटत. पाऊस आहे तिथे जोरात. ते काय तिथे जोरात पाऊस पडतो.